आज आपण बघणार आहोत ॲपचे प्रकार. ठीक आहे. जे बऱ्याचशा लोकांचं जे साईडचं जे फॅट आहे ते बरंच वाढलेलं असतं, साईडचं असतं किंवा लोअर ॲप्स नाही का, इथं फॅट बऱ्यापैकी वाढलेलं असतं. त्यासाठी आपण काही प्रकार दाखवणार आहोत, ते बघून घ्या. ठीक आहे. मी स्वतः दाखवणार आहोत. पहिलं स्टार्टिंगला कधी पण ॲप्स मारताना एक तर पूर्ण जो जिमचा जो वर्कआउट आहे तुमचा मस्क्युलर तो मारून घ्या. त्यानंतर मारलं तरी चालत, किंवा डबल मसल ज्यांचा असेल त्यांनी एक दिवस डबल मसल, एक दिवस ॲप कार्डिओ क्रॉसफिट असं शेड्यूल ठेवायचे. ठीक आहे. त्यासाठी आता पहिल्या ॲपचे प्रकार बघणार आहे. वॉर्मअप कधी पण पहिलं करून घ्यायचं. ठीक आहे. जनरल तुम्हाला वॉर्मअप तर सगळ्यांना माहीत असेल. ठीक आहे. तर मी डायरेक्ट ॲपचे प्रकार दाखवतो. पहिला जो प्रकार आहे तरी पण सेट मारताना कधी पण ह्याच्यामध्ये पण वॉर्मअप असतो. ठीक आहे. ॲप्स मारताना पण डायरेक्ट रेपिटेशन क्वांटिटीमध्ये नाही मारायचे. पहिलं एक नॉर्मल वॉर्मअप करून घ्यायचा. थोडेसे पहिला सेट नॉर्मल, त्याच्यानंतर सेकंड जो सेट मारतात त्याच्यामध्ये थोडेसे रेपिटेशन वाढवायचे आणि थर्ड सेटला थोडेसे रेपिटेशन अजून वाढवायचे, जे काही तुम्ही व्हरायटीज घेसाल त्याच्यामध्ये. पहिला आपण बघू हाफ क्रंचेस. असे तुम्हाला तुमची जी कॅपॅसिटी आहे बॉडीची त्यानुसार हे सेट मारायचे. तरी पण क्रंचेस मारताना ब्रीद आउट होणं, ब्रीद इन आणि ब्रीद आउट होणं, जसं तुम्ही मस्क्युलर वर्कआउट करताना ब्रीद इन ब्रीद आउट करता तसं ॲप्स मारताना पण ब्रीद इन ब्रीद आउट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जर नाही केलं ब्रीद इन ब्रीद आउट तर तुमचा हार्टवर प्रेशर येणार आणि तुमची बॅकवर प्रेशर येणार. तुम्हाला बॅक पेन आणि हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्हाला ब्रीद इन ब्रीद आउट करणं गरजेचं आहे. बरं, ब्रीद इन ब्रीद आउट कसं करायचं आहे? जेव्हा पण तुमची अप्पर बॉडीचा कोणता पण सेट मारताय त्यावेळी तुम्हाला हवा सोडायची, परत रिलॅक्स होताना घ्यायची, परत सोडायची. ठीक आहे. परत नीट लक्ष द्या मी कसं म्हणतोय. आता आपण सेकंड जो सेट आहे त्या सेकंड सेटमध्ये बघा मी ब्रीद इन आणि ब्रीद आउट कसं करतोय ते. ठीक आहे. आता आपण बोथ साईड घेणार आहेत ॲपचे. सेकंड जो सेट आहे मागे येताना घ्यायचं आहे, रिलॅक्स करायची बॉडी, परत पुढे जाताना सोडायचं. हा झाला सेकंड सेट. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आता ब्रीद इन ब्रीद आउट बघितलं असेल, कोणता पण अप्पर बॉडीचा अप्पर ॲपचा जो सेट मारताना ब्रीद आउट तुम्हाला करायचे. ठीक आहे. आणि लोअरचं मी सांगणार तुम्हाला. ठीक आहे. थर्ड सेट बघून घ्या कोणता मारतो मी. हात पूर्ण वर ठेवायचे. आता क्रॉस मारतोय आपण. ठीक आहे. हा झाला तिसरा सेट आपला. प्रत्येक सेटमध्ये आपल्याला जसं मस्क्युलर वर्कआउट करताना आपण जो गॅप घेतो, मध्ये रेस्ट घेतो, तर ती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ते ह्या सेटमध्ये पण आपण घेतो आहे. एक 10 सेकंड कमीत कमी रेस्ट घ्यायची. नंतर परत तुम्हाला नेक्स्ट सेट सांगतो कसं घ्यायचं. ठीक आहे. आणि जो मी जस्ट दाखवते तुम्हाला, त्यामुळे रेपिटेशन कमी मारतोय. आणि तुम्हाला जे पण सेट मारायचे, आता मी पहिला सेट दाखवला तुम्हाला, त्याचे कमीत कमी 2 सेट मारायचे तुम्हाला. ठीक आहे. त्याचे 2, सेकंडचे 2, थर्डचे 2, असे जेवढे दाखवणार तेवढे त्याचे 2 मारायचे. ठीक आहे. रेग्युलर ॲप्स नाही मारायचे कधी पण. ठीक आहे. रिकव्हरीसाठी वेळ लागतो, तर तुम्ही अल्टरनेट डेज मारू शकता ॲप्स. ठीक आहे. आता घेऊ आपण 14 सेट. हात वर घ्यायचे. याचे पण तुम्हाला 10 ते 15 रेपिटेशन मारायचे. प्रत्येक सेटचे तुम्हाला
10 ते 15 रिपिटेशन घ्यायचे. बाकी तुमची कॅपॅसिटी कशी आहे काय आहे, तुम्हाला जर 15 रिपिटेशनमध्ये जर जास्त प्रेशर पडत नसेल तर 20 रिपिटेशन घ्या, 30 रिपिटेशन घ्या. तर तुमच्या जे बॉडी स्ट्रक्चर आणि तुमचा जो स्टॅमिना आहे त्याच्यानुसार तुम्ही हा सेट घेऊ शकता. ठीक आहे. आता 4 सेट झाले. आता 5वं घेऊ. दोन्ही हात दोन्ही पाय सरळ. हा पण सेट. ठीक आहे. हा झाला आपला 4था सेट. आता 5वा सेट चालू होणार आहे. याचे पण 10 ते 15 रिपिटेशन घ्यायचे. सेम रिपिटेशन सगळ्यांचे सेम असणार आहे. आता मी सेट फक्त दाखवणार आहे पटापट, तसं तुम्ही बघून. ठीक आहे. 6वा सेट घ्यायचा आपल्याला. 5वा पाय आपले फोल्ड करायचे. आपले दोन्ही हात आपले जे डोकं आहे ते उचलून धरायचे. ठीक आहे. याच्यामध्ये पण ब्रीद इन ब्रीद आउट करायचं आपल्याला. इकडे गेलो ब्रीद आउट इन करायचे. ठीक आहे. समजलं. हा जरा 5वा सेट. परत ते सेटमध्ये परत 10 सेकंड ते 15 सेकंद रेस्ट घ्या. तुमच्या हार्टचा जो स्टॅमिना आहे त्यानुसार रेस्ट घ्या. ठीक आहे. जास्त उंदळलेगत किंवा उलटेगत होत असेल तर स्टॉप करा वर्कआउट. थोड्या वेळाने मारा किंवा मग स्टॉप करा. त्या दिवशी मारू नका. ठीक आहे. कधी पण ॲपचा वर्कआउट करताना आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय खायचं नाही आहे. वर्कआउटच्या कमीत कमी तुम्हाला 2 तास गॅप पाहिजे खाल्ल्यानंतर. जे पण जिममधले जे सर आहेत जे ते डाएट देतील त्यानुसार तुम्ही फॉलो करा. ठीक आहे. जर तुम्ही 2 तास अगोदर जर खाल्लं तर तुम्हाला असं उलटीसारखं म्हणजे नाही का ॲसिडिटी वगैरे काही जाणवणार नाही वर्कआउट करताना. कधी पण वर्कआउट करताना हे ब्लँक पाहिजे पोट. ॲप्सचा कमीत कमी ॲप्स कार्डिओ जिम जे पण वर्कआउट करतात तुम्ही तर त्याचा फायदा तुम्हाला चांगला होणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट सेट आपला जो असणार आहे तो 6वा सेट आहे. ठीक आहे. 6वा सेट आपण कोणता घेणार आहे? सायकलिंग घेणार. सायकल. ठीक आहे. अप्पर बॉडी उचलून धरायची. राऊंड 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 सायकल करायची. काही पोरं करताना काय करतात अप्पर बॉडी उचलतात किंवा अप्पर बॉडी जागेवर ठेवतात नाही का, उचलत नाही. अप्पर बॉडी उचलल्याने काय होतं यामध्ये ते जे अप्पर जे ॲप्स आहेत आपले ते पण कॉन्ट्रॅक्ट होतात. ठीक आहे. ते कॉन्ट्रॅक्ट आणि प्लस लोअर पण वर्क करतो. दोन्ही एकसाथ वर्क केल्यामुळे तुम्हाला प्रेशर चांगला जाणवतो. म्हणजे दोन्ही पण. ठीक आहे. अप्पर आता रिलॅक्स राहिलं तर तो प्रेशर नाही राहणार इथं. फक्त तुम्ही लोअरच मारताय. आणि काय काय पोरं कसं मारताना जिममध्ये खातात वर खाली जसं काय स्विमिंग करतं तसं नाही करायचं. राऊंड अँड राऊंड करायचं. राऊंड 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 असं गोल किंवा सरळ असं केलं तरी तुम्ही ठीक आहे. हा झाला 6वा सेट. आता नेक्स्ट सेट घ्यायचा आहे आपल्याला. नेक्स्ट सेट असणार आहे टाळीचा. ठीक आहे. दोन्ही हातवर असं हा टाळी असेल. हा झाला आपला किती 6वा सेट झाला माझ्यामध्ये. तर प्रत्येक सेटमध्ये 10 सेकंडचं अंतर ठेवा. आणि जर नाही कळलं तर परत व्हिडिओ रिपीट बघा आणि व्यवस्थित बघा. ठीक आहे. आणि काय अडचण आली तर मला मेसेज करा. मी तुम्हाला पर्सनली गाईड पण करेन. ठीक आहे. आपण आता 7वा सेट घेणार आहे. ठीक आहे. हाताची मागं ठेवायची. सेम असे ठेवायचे नाही आहेत आपल्याला. असे ठेवायचे दोन्ही हात. आणि आपली जी अप्पर बॉडी जी इन्क्लाइनमध्ये पाहिजे. जो इन्क्लाइन काही जास्त जिममध्ये त्यानुसार पाहिजे. ठीक आहे. सरळ नाही थांबायचे. थोडंसं मग पायाचे. आता याच्यामध्ये कसं आहे हा जो सेट घेतो आपण लोअर साठी घेतो. एवढे जे बाकीचे सेट घेतले ते अप्पर लोअर मिडियम दोन्ही पण होते. आता हा खास लोअरसाठी आहे सेट आपला. त्याचं जे ब्रीद आउटचं आहे जेव्हा पण आपण लेग अप करतो ठीक आहे तेव्हा तुम्हाला ब्रीद आउट करायचं. हां लक्ष ठेवा. ब्रीद इन ब्रीद आउट करा. ठीक आहे. तर असं ब्रीद इन ब्रीद आउट झालं पाहिजे. यानंतर तुम्ही लागून एक 8वा सेट पण घेऊ शकता लगेच. म्हणजे कंटिन्यू मारू शकता. हा मारला की लगेच नंतर हा पण सेट तुम्ही मारू शकता. त्याच्यानंतर जवळ 8-9 सेट झालेत माझ्यामध्ये. तर नेक्स्ट सेट घेऊ आपण. आता अजून सेट दाखवतो तुम्हाला. आता उभा राहून घेऊ काही. आता हे झाले अप्पर लोअर दोन्ही पण झाले. ठीक आहे सेट.
आता आपण पुढचा जो सेट घेणार आहे उभं राहून घेणार आहे. ठीक आहे, पायात अंतर घ्यायचं, हात दोन्ही पण वर, दोन्ही पण. आता काय पोरं करताना काय करतात, हात सरळ ठेवतात, त्यानंतर असं ठेवतात. ठीक आहे, असं नाही करायचं. दोन्ही पण तुम्हाला जर साईडचा प्रेशर जर चांगला पाहिजे, ठीक आहे, साईडचा जर प्रेशर चांगला पाहिजे तर तुम्हाला याची कमीत कमी, तुम्हाला जर जास्त फॅट असेल, कमी फॅट असेल तर नॉर्मल घ्या सेट 50चा. आणि जर तुम्हाला मॅक्सिमम फॅट कमी दिवसात जर कमी करायचे तुम्हाला साईडचं, तर कमीत कमी 100 रिपिटेशन ना स्टार्ट करताय. तर तुम्ही पहिल्यांदा मारताय तर 30 रिपिटेशननी चालू करा. नंतर तुमचा जसा स्टॅमिना वाढेल, एक अंदाज घ्या, पेन होतं. कारण हा जो जेव्हा सेट मारतो आपण, बॉडी पेन म्हणजे जे हे साईड्स आहेत ते पेन होतात. ठीक आहे, तर ते पेनचा अंदाज घ्या तुमच्या त्यानुसार. नाही तर पहिल्याच दिवशी तुम्ही 100-200 रिपिटेशन मारतात तर तुम्हाला लक्षात येणार नाही. तर तुमच्या मनात एवढी भीती बसत की तुम्ही तो वर्कआउट परत मारणार नाही. तर तुम्ही स्टार्ट करताना कमीत कमी रिपिटेशननी चालू करा. पहिला अंदाज घ्या पहिल्या दिवशी, नंतर दुसरा दिवस गॅप ठेवा, तिसऱ्या दिवशी परत रिपीट करा. त्यावेळेस पेन होते का चेक करा. ठीक आहे, तिसऱ्या दिवशी जर कमी पेन होत असेल तर ती पहिली क्वांटिटी मारलेली त्याच्यापेक्षा थोडीशी क्वांटिटी तुम्ही वाढवा. समजा 10 रिपिटेशननी तुम्ही स्टार्ट केलं, त्याच्यानंतर तुम्हाला 4-4, 5-5 रिपिटेशननी तुम्हाला वाढवायची, ग्रोथ करायची त्याच्यावर. ठीक आहे, आता हा जो सेट मारताना कमीत कमी जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स लेवलला जातात तर कमीत कमी 100 रिपिटेशन, 150 रिपिटेशन तर ह्या पद्धतीने घ्या. ठीक आहे, नंतर अजून एक सेट परत हात वर करायचा असं क्रॉस, जसं आपण खाली झोपून घेतलेलं असं. अप्पर बॉडी लोअर बॉडी दोन्ही पण फोल्ड करायची. हा एक सेट घ्यायचा आहे तुम्हाला सेकंड. थर्ड सेट आहे आपला आता अप्पर लोअर. ठीक आहे, हा एक तिसरा सेट तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर याचे प्रत्येकाचे 2-2 सेट घ्यायचे. क्वांटिटी तुम्हाला मी सांगितलं पहिल्या सेटमध्ये किती मारायची ते. हा झाला थर्ड सेट. अजून एक थोडासा अवघड सेट आहे. ठीक आहे, जमतोय का तुम्ही चेक करा. ठीक आहे, आणि कमेंट करा. आपण जिममध्ये सुमो स्क्वॉट मारतो. ठीक आहे, सुमो स्क्वॉट ही पोझिशन घ्यायची पूर्ण. ठीक आहे, फ्लॅट, हात आपले कानाच्या लेवलला. ठीक आहे, आणि तुम्हाला फोल्ड, गुडघा आहे ना, गुडघ्याच्या मागं. असं ट्राय करा. हा सेट थोडासा हार्ड आहे, पाय दुखतील तुमचे वर्कआउट करताना, पण प्रेशर याचा खूप छान आहे. ठीक आहे, हे पण साईडसाठीच आहे हा पण सेट. ठीक आहे, असे बरेचसे सेट आहेत वेगवेगळे. आता अजून एक प्लॅंकचा आहे, प्लॅंकचा प्रकार आहे, तुम्हाला दाखवतो. नॉर्मल प्लॅंक, साईड प्लॅंक नाही, तर प्लॅंक दाखवतो. प्लॅंक मारताना जनरल काय होतं, समजा तुम्ही ट्राय पण करत असाल तर कधी कधी काय होतं, पाय स्लिप होतं मागं. ठीक आहे, प्लॅंक पोझिशनला ते दाखवतो. नॉर्मल जेव्हा प्लॅंक घेतो आपण असं घ्यायचं, कधी पण हात असे जॉईंट नाही करायचे, नॉर्मल असं गॅप ठेवायचे नंतर. ठीक, दोन्ही हातांमध्ये डिस्टन्स ठेवायचे. कधी कधी काय होतं, ही पोझिशन घेतल्यानंतर आता हिमॅट आहे त्यामुळे स्लिप नाही होत माझा पाय, पण फरशीवर वगैरे कार्पेटवर घेताना तुमचा पाय स्लिप होतो. तर पाय स्लिप होऊ नये म्हणून तुम्ही असं बॅकला मागं भिंतीला पाय टच करून वगैरे किंवा काय नाही, असं सपोर्ट घेऊन मारून दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, असं तुम्ही सपोर्ट घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये काय चूक काय होती, याची चूक दाखवतो. हे असे थांबतात बरेच जण, तर आता नाही थांबायचे. आणि पूर्ण असं पण नाही थांबत, असं पण नाही थांबत. याच्यामध्ये मध्ये. ठीक आहे, ही पोझिशन घ्यायची तुम्हाला प्लॅंक घेताना. हे कमीत कमी प्लॅंक तुम्हाला स्टार्टिंगला तर तुमची कॅपॅसिटी बघा, ट्राय तर करा तुम्ही. एक स्टार्टिंगला 30 सेकंड घ्या. त्याच्यानंतर जर सवय झाली 30 सेकंड, मग 1 मिनिटं, 1.5 मिनिटं, 2 मिनिटं, असं तुमचा प्रत्येकाकडे मोबाईल असतो, मोबाईलमध्ये टायमर लावून तुम्ही तो सेट कम्प्लीट करा. ठीक आहे, आता प्लॅंकमध्ये पण प्रकार आहे. एक साईड प्लॅंक. ठीक आहे, हा नॉर्मल घेतला आपण. आता साईड साईडला हात असा ठेवायचा आपल्याला. काय काय असं ठेवतात, असं नाही ठेवायचं. असं प्लॅंकला हात ठेवायचं साईड, दोन्ही पाय असे. हे जे अंतर आहे, हे अंतर ते शर्ट खाली वाजत, हे बघा तुम्ही चेक करा.
हे असं बाहेर असं होल्ड करायचं आहे कमीत कमी स्टार्टिंगला 15 सेकंड, नंतर 15 सेकंड. ठीक आहे. हां, तर असे हे जे ॲपचे प्रकार आहेत ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. काय अडचण असेल तर मी तुम्हाला पर्सनली गाईड पण करेन. ठीक आहे. धन्यवाद.